तर बाबांनो सालाबादप्रमाणे ह्या वर्षी पण ह्याच पॉईंटला आणि ह्याच लोकेशनला नियोजन लावलेलं. मागच्या वर्षी पण ह्याच पॉईंटला आणि ह्याच लोकेशनला होतो आम्ही. आणि असले जागा आहे की नाही, ही जागा कोणालाच माहीत नाही, फक्त जागा आम्हालाच माहीत आहे. ही जागा म्हणजे अशी जागा आहे, खतरनाक जागा आहे. आणि या जागेत कोणच येऊ शकत नाही, फक्त आम्हीच जाऊ शकतो. आणि ती पण वर्षातून एकदा आम्ही तिथं असतो म्हणजे असतो. तर तुम्ही कुठं असं नियोजन लावताय काय? तुमची पण जागा कुठली आहे का सांगा. लावड्यासनी म्हणलं, आजाला आणि बाबल्याला म्हणलं घ्या नियोजन लावूयात तुम्ही. मस्तपैकी नियोजन झाल्यानंतर ना आलो इथं मिरवणुकीत. मस्तपैकी डान्स करूया म्हणले. मग काय नियोजन झाले म्हणलं नाचाच लागते हो, त्याशिवाय पर्याय नाही. कारण नाचल्याशिवाय इच्छाच पूर्ण होत नाही. मग काय आलो बाप्पांचं विसर्जन करायला. ओम्या आणि निल्या आणि बाब्यामध्ये ब्लॉगमध्ये घे बाबा. मग काय त्यासनी घेतलं. विसर्जन झाल्यानंतर ना महाप्रसादाचं नियोजन असते. लोणचं भात मस्तपैकी दाबून आणले. गोल्डन मॅन बघा हे केत्या पाटील, हॅशटॅग केतन पाटील. मग काय भावानं म्हटलं आज बर्गर खायला घालतो. भाव कधी कुणाला काय वाकत नाही, कारण आज कसा काय वाकला काय माहीत. ब्लॉगमध्ये घ्यायचं होतं. आलो मॅकडॉनल्ड्सला बर्गर घ्यायला. मॅकडॉनल्ड्समध्ये आल्यावर टॉपचा विषय होता. पण आता काय ते काय बोलत नाही, राहू दे सोडा, नंतरच्या मध्ये बोलतो, विषय नाही. मग काय बर्गर घेऊन फायनली आम्ही आलो उजगावात प्रसाद हॉटेलला. मस्तपैकी छास तीन घेतले आणि बर्गर आणि छास एक नंबर टॉपचं लागाल ते, त्यामुळे विषय नाही. भाऊ काय भागातला टॉपचा गोल्डन मॅन आहे. भाऊ आज कसा काय वाकला आहे आम्हालाच माहीत आहे. बाकीच्या तुम्हाला सांगून काय फायदा नाही. त्यामुळे भावानं कसा काय वाटला ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो